नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव आहे आरजे दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे रोहिणखेडमध्ये, जे मोताळा तालुक्यातील एक सुंदर टुमदार गाव आहे. इथे आहे पुरातन किल्ला, ज्याला रोहिणखेडचा किल्ला असेच म्हणतात. इथे एक गोष्ट आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कारंजा लाडची लूट करणार होते किंवा कारंजा लाडच्या लुटेच्या दरम्यान ते इथे थांबले होते काही काळ. इथे खूप पुरातन कोडेश्वर महादेवाचं मंदिर आहे, ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. हा जो किल्ला आहे त्याचं प्रवेशद्वार आहे, ते मी तुम्हाला दाखवतोच. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक शेअर तर तुम्ही करतच असता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण जाऊन बघूया आणि याची जर्नी चालू करूया. मला या किल्ल्याचं कार्यकार तर माहिती नाही, पण ही जी स्टाईल आहे किल्ल्याची ही मुस्लिम वाटत आहे. त्यामुळे इथे जेव्हा मुस्लिम राज्यकर्त्यांचं राज्य असेल त्याच्यावरती फुलं पण आहेत, हे बांधण्यात आलं असावं. जसं की त्या कमाणीवरून समजू शकतं आपल्याला, किंवा त्यावर जे फुलं काढलेले आहेत त्यावरून समजू शकतं आपल्याला. पण सध्या याची हालत खराब आहे. तर आपण दुसऱ्याही जागा बघूया. ही खूप सुंदर गेट आहे इथे. तर रोहिणखेड किल्ल्याचा हा एक बुरुज आहे आणि मला वाटतं हा एकटाच वाचला आहे. बाकी मी किल्ल्याचं प्रवेशद्वारसुद्धा दाखवलं तुम्हाला. या गावामध्ये खूप छोटे छोटे वास्तू आहेत, तर सगळीकडे विखुरलेल्या आहे. खूप सुंदर सुंदर पुरातन घरंसुद्धा आहेत. आणि ही मस्जिद रोहिणखेडची जी खुदावंत खान यांनी बांधली होती, या जागेला एक ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे. म्हणजे 1400 ते 1500 इथे 2 मोठमोठ्या लढाया झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा काही काळासाठी वास्तव्य याच ठिकाणी होतं. सो दिस इज ऑल. ह्या छोट्याशा गावामध्ये एवढ्या सगळ्या घटना झाल्या आणि म्हणूनच तुम्ही इथे म्हणजे स्मशानभूमीमध्ये ईदगाह सुद्धा आहे. ती ही पुरातन ईदगाह आहे. आणि मी अचलपूरची ईदगाह अजूनपर्यंत बघितल्यासारखीच ही ईदगाह सुद्धा आहे. अशा म्हणजे अनेक ईदगाह आहेत बुलढाण्यामध्ये, पण ही एक खूप सुंदर दिसणारी ईदगाह आहे. बाजूला विहीर आहे बहुतेक, तिथे हातपाय धुवून मग तुम्ही इथे येऊ शकता. मे बी हौद सारखं काही आहे. तर असं हे दिसणारं खूप सुंदर स्ट्रक्चर आहे. जेव्हा रमजानचा महिना असतो ना, त्यावेळेस या ठिकाणी असंख्य जनसमुदाय, मुस्लिम जनसमुदाय येतो आणि इथे प्रार्थना करतात, नमाज पढल्या जातात. रोहिणखेड या गावामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. मग बौद्ध असो किंवा मुस्लिम असो किंवा हिंदू असो, असे अनेक धर्म संप्रदाय एकत्र खूप चांगल्या प्रकारे राहतात. तर असंच हे रोहिणखेड गाव नक्की तुम्हाला कधीतरी यायला हवं. आय थिंक हे जे आपण बघतो आहात हे बहुतेक एक मस्जिद असावं, किंवा का मी मस्जिद म्हणत आहे तर इथे काही समाध्या सुद्धा आहेत पुरातन. तर ऑलमोस्ट असं वाटतं की जे पुरातन समाध्या असतात किंवा जे कब्रिस्तान असतात पुरातन, त्या ठिकाणी मस्जिद नक्कीच असतं एक छोटंसं. त्या काळातली आठवण ही आजही या ठिकाणी तुम्ही हे बघा. इट्स ब्युटिफुल, अनटच्ड. कधी काळी ते राजांनी हात लावलाच ना, त्यानंतर मी हां तसं शो यू. सगळीकडे अशी तटबंदी आहे किंवा अशा समाध्या आहेत. आता इथे एक समाधी असणार, पण ती खूप खराब झालेली आहे. तर इथे ज्या 3-4 समाध्या खूप सुंदर आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. या ही जी मस्जिद आहे किंवा हा जो तुम्हाला दिसतो आहे, जी इमारत दिसते आहे, त्यावर किती सुंदर त्यांनी घुमट केलेले आहे 3. आणि हे असं मी कुठे बघितलं होतं तुम्हाला सांगू का? पन्हाळगडावर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी ऑलमोस्ट सेम असंच होतं. मला वाटतं त्याला सज्जा कोठी असं काहीतरी म्हणतात. असंच होतं. चला बाहेर जाऊया.
तर या ठिकाणी बघा इथे एक समाधी आहे, ती खूप मोठी आहे, ती कुठल्या राजपरिवारातलीच असावी आणि एक छोटीशी सुद्धा आहे. तर आता आपण तिकडे जाऊन बघूया. या स्मशानभूमीमध्ये अनेक समाध्या आहेत, त्यापैकी ही मोठी समाधी तुम्हाला दाखवली, त्याच्या बाजूला जे मस्जिदसारखं बनवलेलं होतं ते दाखवलं. हे बघा इथे थडगे, सगळीकडे थडगे आहेत छोटे छोटे, वेगवेगळ्या लोकांच्या समाध्या असणार. त्या काळामध्ये युद्ध केले असतील, युद्ध झालं असणार किंवा काय काय झालं असेल हे आपण आता खरं कोणालाच माहिती नाही काय झालं असेल इथे. त्यामुळे ह्या सगळ्या समाध्या आता तेवढ्या त्यांची आठवण देत थांबल्या आहेत की कोणीतरी येईल, बघेल, देखभाल करेल, पण माहिती नाही काय होईल. त्याला इथे काहीतरी एक लोगो दिलेला आहे त्यांनी, एक सुंदर यावर चित्र काढलं आहे. हे समाधी कोणाची आहे माहिती नाही, पण जाऊन बघूया ती. या समाधीच्या खाली पण खूप सुंदर नक्षीकाम केलंय फुलांचं. थोडी बॅग ठेवूया आणि आपण वर जाऊया. Sometimes I feel very tired. हां, तर दाखवण्याचं महत्त्वाचं म्हणजे याच्यावर काही आयडेंटिफिकेशन केलं, म्हणजे प्रत्येकाच्या समाधीवर काही ना काही की कोणाची असावी. तर या समाधीवर इथे एक खूप सुंदर एक चित्र काढलं आहे, एक फुलाचं चित्र आहे, राऊंडमध्ये केलेलं आहे. आणि ही ती समाधी, ही काळ्यापाषाण दगडामध्येच आहे. इथे पण बघा किती आहेत. ती ईदगाह आहे, ईदच्या वेळेस तिथे येऊन सर्व लोक एकत्र येतात आणि नमाज पडतात. ती याला आता खूप उंच असं मस्त मंडप असणार, तो आता तुटला आहे, पण एवढेच काय ते भिंती दिसतात. चला खाली जाऊया. समाधांकडे लक्ष द्यावं म्हणजे आपण कुठल्याही समाधीकडे जात असलो तरी चप्पल काढावेच. इथे एक समाधी आहे, ही तेवढंच पुरातन बांधकाम आहे. आतमध्ये समाधीच्या वर झाडी लागल्यात, सांभाळून. घुमट आहे, मस्त छान आहे. चला खाली जाऊया. दुसरी समाधी आहे खूप मोठी याच्यापेक्षा, ती बघूया. याचा जो वटा आहे किंवा इथे जेवढेही ओटे केलेले आहेत ते सगळे काळ्यापाषाण दगडांनी केलेले आहे. इतिहासाची साक्ष देत उभ्या या इमारती आहे, त्यामुळे आपल्याला इथे यायलाच हवं. झाडं 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 सगळीकडे झाडं वाढली आहेत. खूप सुंदर बघा, केवढ्या काळ्यापासून दगडांनी हे बांधकाम केलं आहे. दगडावर दगड रचून आतापर्यंत 600-700 वर्ष झाले असतील या जागेला. तर ही थोडंसंही हे पडलं नाही, किंवा हा म्हणत असाल की पडलं आहे, पण बघा ना त्याची कमान तशीच आहे अजूनपर्यंत. बघा इकडून, आपण इकडून जाऊया, इथून थोडं व्यवस्थित व्ह्यू दिसेल याचा. एवढ्या काड्या आहेत तिथे, झाडं आहेत, एवढी झाडी लागलेली आहे बघा. आता दिसतोय इथून व्यवस्थित. आतमध्ये खूप मोठा घुंबट होता, याला चारीकडून दरवाजे होते, मधात खूप मोठ्या सरदाराची किंवा खूप मोठ्या कोणातरी हुद्द्याच्या व्यक्तीची ही समाधी असावी, पण सध्या उपेक्षित आहे. इथल्या खूपशा जागा उपेक्षित आहे, किल्लासुद्धा. या सगळ्या जागांना तुम्हाला भेटी द्यायला हव्यात. आय होप की या सगळ्या जागा तुम्हाला आवडल्या असणार, माझी इथली सफर आवडली असणार. आणि मी नेहमीच प्रयत्न करतो बुलढाण्यातील म्हणा किंवा विदर्भातील म्हणा किंवा ज्याही जागा मला तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवता येईल की त्या खूप महत्त्वाच्या आहे तुमच्यापर्यंत ही माहिती, त्या मी नक्कीच दाखवतो. आय होप की ह्या सगळ्या जागा तुम्हाला नक्की आवडत असतील किंवा आवडल्या असतील, किंवा तुम्हाला ह्या सर्व व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळीकडे पाठवा आणि ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया लवकरच नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.